नमस्कार, मी सचिन चव्हाण, इम्से न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। पंचायत समितीमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध ग्रामीण विकास योजनांमधील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा आज महाराष्ट्र विधानसभेत जोरदारपणे गाजलाय। तसेच या प्रकरणाची लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन चौकशी करून दोषींवर निलंबनासह फौजदारी कारवाई करण्याची ठाम मागणी त्यांनी केली आहे। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। तर या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कनवारिया यांनी दिली आहे। पाहूयात। माननीय अध्यक्ष महोदय, खरं तर आपण म्हणतो की खरा भारत बघायचा असेल तर ग्रामीण भागात चला, आणि ग्रामीण भागाचा खरा विकास करण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समित्या हे कर्तव्य, त्यांचे योगदान हे महत्त्वाचं आहे। आणि या पवित्र कर्तव्यात जर अधिकारी हरताळ फासत असतील आणि आपला भारत कमकुवत करत असेल तर कुठंतरी कठोर होण्याची वेळ आता अध्यक्ष महोदय आलेली आहे। माननीय बबनरावनी माननीय मंत्री महोदयांच्याविषयी अत्यंत भरभरून सांगितलं, आणि आम्ही त्यांच्याविषयी निर्णय घेण्याच्या कुवतीविषयी निश्चितपणे आम्ही ऐकून आहोत, बघतोय। अध्यक्ष महोदय, सभागृहाचा एक सदस्य, ज्येष्ठ सदस्य, सभागृहातला मी एक सदस्य, ज्या माझ्या पंचायत समितीमध्ये मी ज्या गावात ती माझी पंचायत समिती, या पंचायत समितीमध्ये आपण उत्तरामध्ये अंशतः खरं आहे असं मान्य करतो। अशा तक्रारी प्राप्त झाल्या असं आपण मान्य करतो, तक्रारी प्राप्त झाल्या असं आपण मान्य करतो। समिती गठीत केली हे मान्य केलं, अहवाल यायला 15 दिवस लागतील हे मान्य केलं। माननीय अध्यक्ष महोदय, खरं तर माझा बेसिक 2-3 प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय, की आर्थिक मागणीच्या तक्रारी रोखण्यासाठी, साहेब जरा मंत्री महोदय, ओ मंत्री महोदय एक मिनिट, आर्थिक मागणीच्या तक्रारी रोखण्यासाठी ऑनलाईन पारदर्शक निधी वितरण प्रणाली लागू करण्याच्या संदर्भातला विचार शासनाच्या विचाराधीन आहे का, हा माझा पहिला मूळ प्रश्न। MRGSच्या माध्यमातून विहिरी आहे, गोठे आहे, पानंद रस्ते आहेत, यांना मंजुरी देण्यासाठी आणि मास्टर बिल काढण्यासाठी सर्रासपणे BDO आणि तत्सम अधिकाऱ्यांच्या माध्यमातून 10% घेतले जातात। हे मी शब्दावर तुम्हाला सांगायला तयार आहे। मी सांगतो, बबन लोणीकर सांगतात, या सभागृहाचे सदस्य, आणि अशी प्रथा आहे की सभागृहामध्ये एखादा सदस्य सांगत असेल तर ती गोष्ट खरी मानली पाहिजे। हे कधी काळी होतं अध्यक्ष महाराज, आज पुन्हा ते दाखवून द्या ना माननीय मंत्री महोदय। सर्व लाभार्थ्यांची यापुढे जाऊन मी तुम्हाला सांगेन, सर्व लाभार्थ्यांची तुम्ही डोर टू डोर जाऊन चौकशी करणार आहात का, त्यांचे जबाब घेणार आहात का? जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांकडून डोर टू डोर चौकशी करा की तुम्ही तुमचं बिल काढण्यासाठी पैसे दिले नाहीत का। जर अध्यक्ष महाराज एक बी जर म्हणला लाभार्थी की आम्ही पैसे दिले नाहीत, तर बबन लोणीकर मी सांगल ती सजा भोगायला तयार आहे, सांगल ती आम्ही सजा भोगू। प्रत्येक जो लाभार्थी आहे या प्रत्येक लाभार्थ्याकडून अध्यक्ष महोदय पैसे घेतल्याशिवाय बिल काढल्याच गेले नाही, हा आमचा दावा अध्यक्ष महाराज। त्यामुळे शासनाच्या विविध योजना आहेत, दलित वस्ती आहे, तांडा वस्ती आहे, धनगर वस्ती आहे, बिले काढण्याचे 77% या ठिकाणी घेतले जाते। मग एवढंच काय, प्रशासकीय खरेदी यामध्ये कमिशन, खरेदी टेंडरमध्ये कमिशन, बिल काढण्यासाठी कमिशन। अध्यक्ष महाराज, आमच्याकडं एक जिल्हा परिषदेच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सलगर आहेत, त्या सलगर बाई तर आमच्या पालकमंत्र्याला म्हणल्या होत्या की 10% माझे, पालकमंत्र्याला म्हणल्या होत्या, नारायणराव बरोबर आहे की नाही, बबनराव बरोबर की नाही, पालकमंत्र्याला म्हणली बाई की माझे 10% ठेवा। म्हणजे आता इतकी हिंमत जर एखाद्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची होत असेल तर या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला सुद्धा तत्काळ निलंबित या ठिकाणी केलं पाहिजे। मान्य मंत्री महोदयांनी या दोन्ही अधिकाऱ्याला निलंबन करण्याची कारवाई या ठिकाणी करावी अध्यक्ष महोदय, ही माझी विनंती अध्यक्ष महोदय। मंत्री महोदय, उस पर हमारी तरफ से चौकसी समिति PDDRDA साहब उनके अंडर में हमने अपॉइंट की हुई है, और जैसा कल माननीय मंत्री जी ने अधिवेशन को आश्वासन दिया है,
हम नेक्स्ट एक वीक में चौकसी कंप्लीट करके उसका आह्वान भेज देंगे। और दूसरा जो आपने बांध काम का बोला, बांध काम के अंडर में जैसे कंप्लेंट आई है, हमने अभी 2 जो इंजीनियर्स उनको सस्पेंड भी किया है, और हमने जो ई बांध काम है उनके अगेंस्ट में भी हमने एक एक्शन प्रपोज किया है। दूसरा जो 2022-23 से लेके 25-26 तक के जो काम है उन पे भी हमने चौकसी करवा रहे हैं अभी। और साथ में इसी पे कलेक्टर मैडम की तरफ से भी एक चौकसी हुई है उसको लेके, तो उसमें जो भी अगर अनियमितता हुई है उस पर स्ट्रिक्ट एक्शन लिया जाएगा। जालना शहरातील बस स्थानकासमोरील एका लॉजमध्ये पुन्हा वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष आणि सदर बाजार पोलिसांनी संयुक्तपणे छापा टाकत लॉज मालकासह 3 ताब्यात घेतला असून 3 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे। जालना शहरातील बसस्थानकासमोरील दुर्गा लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती। या माहितीची खातरजमा केल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या नेतृत्वात विशेष पथकाने बुधवारी दुर्गा लॉजवर छापा टाकलाय। या कारवाई दरम्यान लॉजचा व्यवस्थापक, लॉज मालक आणि एक ग्राहक अशा 3 पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तसेच लॉजमधून 3 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे। कारवाई दरम्यान पोलिसांनी 26,500 रुपयांचा मुद्देमाल, रोख रक्कम आणि अन्य साहित्य जप्त केलंय। या प्रकरणी संबंधित आरोपींविरोधात महिलांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। दरम्यान शहरात अशा प्रकारच्या अनैतिक व्यवसायाविरोधात पोलिसांची कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले। या प्रकरणाचा अधिक तपास सदर बाजार पोलीस करत आहे। हनीमूनची आठवण कायम स्वरूपाची राहावी म्हणून रेल्वेची बोगी सजवण्याचा प्रयत्न एका नवविवाहित जोडप्याला चांगलाच महागात पडलाय। नांदेड मुंबई नंदीग्राम एक्सप्रेसमधील सजावटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तात्काळ कारवाई करत संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे। नांदेड ते मुंबई धावणाऱ्या नंदीग्राम एक्सप्रेसच्या आरक्षित बोगीमध्ये नवविवाहित जोडप्यासाठी फुले, फुगे आणि विविध सजावटीचे साहित्य लावण्यात आले होते। या संपूर्ण सजावटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर रेल्वे प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली। तपासादरम्यान जालना येथील अझहर शेख वाहिद याने ही सजावट केल्याचं निष्पन्न झाल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केलाय। त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सजावटीसाठी वापरलेले साहित्यही जप्त करण्यात आले। रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक पवन बाबाराव इंगले यांनी सांगितले की रेल्वे बोगीमध्ये परवानगीशिवाय अशा प्रकारची सजावट करणे सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन असून त्यामुळे इतर प्रवाशांनाही अडचण निर्माण होऊ शकते। अशा प्रकारांना कोणतीही मुभा दिली जाणार नसून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिलाय। या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी रेल्वेच्या सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे आणि कोणतेही अनधिकृत कृत्य करू नये असे आवाहन केले। सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात नियमांचं उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते याचे हे ताजे उदाहरण मानले जात आहे। त्यामुळे रेल्वे प्रवासादरम्यान नियमांचे पालन करणे प्रत्येक प्रवाशाची जबाबदारी असल्याचं रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलंय। जो नंदीग्राम एक्सप्रेस फर्स्ट एसी में डेकोरेशन का जो वीडियो इंटरनेट पे सर्कुलेट कर रहा है, उसके तहत जो जानकारी करने के बाद ये इन्फॉर्मेशन प्राप्त हुआ है हमारे इंक्वायरी में कि एक प्राइवेट डेकोरेटर ने फर्स्ट एसी कोच में एंट्री करके वो डेकोरेशन किया हुआ था। जो इस कंसर्न हमारे जो स्टाफ थे जो अनऑथराइज्ड एंट्री को प्रिवेंट करना चाहिए था, तो उन्होंने नहीं किया और उसके तहत उनको इमीडिएटली सस्पेंड किया गया है और आगे डिपार्टमेंटल इंक्वायरी जारी है और प्रॉपर अप्रोप्रिएट एक्शन लिया जाएगा। और जो प्राइवेट डेकोरेटर है जो ट्रेन में अनऑथराइज्ड एंट्री करके जो ट्रेसपासिंग किए हुए हैं, उसके तहत जो रेलवे कानून के तहत जो उनको बुक किया गया था और रेलवे पुलिस इसकी पूरी जांच कर रही है और फर्दर जो एक्शन है उसके तहत हम लिया जाएगा। जालना आणि परभणी जिल्ह्यात गॅस गोडाऊन फोडून सिलेंडर चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला मोठं यश आलंय। या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण 60 HP गॅस सिलेंडर असा सुमारे 1,66,920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 29 जून रोजी कुंभार पिंपळगाव येथील HP गॅस गोडाऊन फोडून 60 सिलेंडर चोरी करण्यात आले होते। या प्रकरणी गोडाऊन मालक गोपाल राधेश्याम लोया यांनी घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता। या गंभीर गुन्ह्याचा तपास करून आरोपींना जेरबंद करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक यांनी दिले होते। त्यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला होता. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी राजेश लाला पवार आणि गणेश प्रभू काळे या दोघांना ताब्यात घेतलंय. चौकशी दरम्यान त्यांनी जालना जिल्ह्यातील चोरीची कबुली दिली. तपासात या आरोपींनी 29 मार्च रोजी परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील खबणे पिंपरी येथील इंडियन गॅस गोडाऊन फोडून सिलेंडर चोरी केल्याची कबुली दिली. त्यामुळे जालना आणि परभणी जिल्ह्यातील 2 गुन्हे उघडकीस आले असून पुढील तपासासाठी आरोपींना घनसावंगी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ तसेच पोलीस अंमलदार संभाजी कांबळे, लक्ष्मीकांत ओंडे, सुधीर वाघमारे, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, शिवप्रसाद एकुंडे, सतीश श्रीवास आणि कैलास चव्हाण यांनी सहभाग घेतला होता. जिल्हा नियोजन समितीने अत्यंत संवेदनशीलतेने मंजूर केलेला कोट्यवधी रुपयांचा निधी शासकीय विभागांच्या लाल फितीच्या कारभारामुळे परत गेल्याचा धक्कादायक प्रकार जालन्यात उघडकीस आलाय. जिल्ह्यातील 7 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतींमध्ये विद्युतीकरणासाठी मंजूर झालेला तब्बल 2,27,00,000 निधी वेळेत न वापरल्यामुळे शासन दरबारी परत गेलाय. सन 2024-25 या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीकडून जिल्ह्यातील 7 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतींमध्ये लाईट फिटिंगच्या कामासाठी प्रत्येकी 32 लाख रुपये प्रमाणे एकूण 2,27,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. यासाठी संबंधित दोनही विभागांच्या धिम्म कारभारामुळे तांत्रिक मान्यता आणि प्रशासकीय मंजुरीच्या प्रक्रियेत तब्बल 7 ते 8 महिन्यांचा मोठा कालावधी वाया गेला. प्रशासकीय दिरंगाईमुळे कंत्राटदारांना कार्यादेश मिळेपर्यंत आर्थिक वर्षाचा मोठा काळ निघून गेला होता. परिणामी 7 पैकी बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रामधील विद्युतीकरणाचे काम एकतर अर्धवट स्थितीत रखडले तर काही ठिकाणी कामाचा श्री गणेशाही होऊ शकला नाही. मार्च अखेर उजडल्यामुळे आणि कामे विहित मुदतीत पूर्ण न झाल्याने या कामासाठी आलेला बहुतांश निधी अखेर शासनाला परत करावा लागला. आता या ढिसाळ नियोजनाला बांधकाम विभाग जबाबदार की आरोग्य विभाग की कामात दिरंगाई करणारे कंत्राटदार हा केवळ चौकशीचा आणि तांत्रिक प्रश्न उरलाय. मुळात निधी परत गेल्यामुळे सर्वात मोठा फटका ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना बसणार आहे. कोट्यवधी रुपयांच्या देखण्या इमारती उभारून देखील केवळ लाईट फिटिंग न झाल्याने या नवीन आरोग्य केंद्रांचा नागरिकांना कोणताही फायदा घेता येत नाहीये. हक्काचा निधी परत गेल्याने ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे अतोनात नुकसान झाले आहे. ते आता कसे भरून निघणार आणि लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून देखील आणलेल्या निधीवर पाणी फेरणाऱ्या अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी काय कारवाई करणार याकडे संपूर्ण जालना जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. नहीं, उसका बढ़ावा लेने के लिए आज हमने एक मीटिंग बुलाई है, क्योंकि ये मेरे आने का पहले का विषय है और मेरे जो जानकारी में अभी आया है, तो उसके बारे में आपको मैं क्लियरली अभी नहीं बता पाऊँगा. अभी एक मीटिंग हमारी इसी के लिए रखी है, उसके बाद में आपको मैं डिटेल में बता पाऊँगा इसके बारे में. जालना शहर महानगरपालिकेत नगरसेवकांच्या नातेवाईकांच्या हस्तक्षेपाला आळा घालण्यासाठी आयुक्तांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. आता केवळ अधिकृत नगरसेवक आणि नगरसेविकांनाच महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजात सहभाग घेता येणार असून त्यांच्या पती, पत्नी, मुले, भाऊ किंवा इतर नातेवाईकांनी कार्यालयीन कामात हस्तक्षेप करू नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे. याबाबत महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा यांनी एमसी न्यूजला माहिती दिली आहे. पाहूयात. काढले की आमदार जे आहेत त्यांच्या नातेवाईकांचा कार्यालय वगैरे काय पत्र आहे नेमकं काय? सर्वांना नमस्कार. मी महानगरपालिका आयुक्त जालना. आता जे संबोधन आमची मीडिया पर्सन इथे करते तो पत्र आम्ही यासाठी काढलं आहे की आमच्याकडे थोडीफार अशी कंप्लेंट आली आहे की आपले जे नगरसेवक काउन्सिलर्स आहेत त्यांची जी फॅमिलीज आहे तो ऑफिशियल कामामध्ये हस्तक्षेप करतात. आता महानगरपालिका आयुक्त म्हणून आणि मेयर जे असले आपले महानगरपालिका ऑफिस जे आहे त्याचे 2 भाग आहे आणि दोघी खूप इम्पॉर्टंट आहे. एक आहे आपला प्रशासनाचा भाग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि एक आहे आपला पॉलिटिकल भाग जे लोकप्रतिनिधी आहे. त्यांच्या सहभागाने आम्ही जे काम करतोय, त्यांची माहितीने जे काम करतोय ते सगळ्यांची मिळून जबाबदारी आहे. पण ऑफिशियली आमचे रूल्स असतात की पर्सनल फॅमिली किंवा माझी असली किंवा नगरसेवकांची असली त्यांना हस्तक्षेप ऑफिशियल मॅटरमध्ये केला नाही पाहिजे. तो हे रेकॉर्डवर घेण्यासाठी आम्ही तो पत्र काढलाय. तसाच आम्हाला हे पण निर्देशनात आलंय आता जसं प्रशासन असलं किंवा नगरसेवक असले सगळ्यांचं एक बाउंड्री ऑफ रूल आहे. म्हणजे माझी काहीतरी लिगल पॉवर्स आहे, काहीतरी माझे खालचे HODsची आहे, काहीतरी माझे वरचे ऑफिसर्सची आहे. तशीच आपले जे नगरसेवक आहेत त्यामध्ये महापौर मॅडम, उपमहापौर साहेब
आपले सभापती सगळे सभाचे सभापती झाले विषयाबद्दल आणि बाकी नगरसेवक सगळ्यांची एक कायद्याने मर्यादा ठरवली आहे. तो मर्यादामध्येच काम झालं पाहिजे आणि तो मर्यादेचं पालन करून आपले सगळ्यांना एकत्र होऊन लोकांचं कार्य जे केलं पाहिजे या पॉझिटिव्ह कृत्यानेच थोडा हे मी स्ट्रॉंग स्टँड घेतलाय की काम जे आहे ते लिगलीच झालं पाहिजे आणि असा हस्तक्षेप त्यांच्याकडून किंवा माझ्याकडून जे लीगल नाहीये तो झाला नाही पाहिजे. त्यासाठीचे एक ऑफिशियल नोटिफिकेशन आम्ही काढलं. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा एमसी न्यूज जालना. नमस्कार. बब्बन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबड चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलींचं आयोजन. देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना. संपर्क क्रमांक 9371261777 आणि 9623756132. आजच तुमचा प्रवेश निश्चित करा. मत्स्योदय शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय येथे प्रवेश देणे सुरू आहे. महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात 3ऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात अ दर्जा प्राप्त केला असून आयोसो प्रमाणे 2026-27 प्रमाणे नॅक ओरिएंटेड निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा.
कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्हॅकेशनलसाठी 11वी आणि 12वी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी रॉक सायन्स, इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता, 11वी आणि 12वी साठी व्यवसायभूमिक कोर्सेस, अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड डिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू. वरिष्ठ महाविद्यालयात BA, BCom, BSc, BCA या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे. BA या प्रथम वर्ष प्रवेशासाठी उपलब्ध विभाग, MA यासाठी उपलब्ध विषय आहे मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र. MCom, MSc संगणकशास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन, अर्थशास्त्र. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न, क्रीडापटूंसाठी विशेष क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, विविध स्पर्धा परीक्षांची तयारी, क्रीडा विभागाद्वारे मिलिटरी आणि पोलीस प्रशिक्षण, नीट, JEE, CET परीक्षेची तयारी, सुसज्ज सांस्कृतिक विभाग, विविध शैक्षणिक उपक्रम आणि नियमित तासिका. आमचा पत्ता मोतीबाग, रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना. प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील 8275 51 56 92, उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे 9421 68 85 68, प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस 87 88 11 97 61, अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना. प्रवेशासाठी आजच संपर्क करा.